नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एका विशिष्ट प्रकारची भाजी बनवणार आहेत। तर आज आपण गाजराची भाजी कशी करायची ते बघणार आहेत। सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात गाजर आलेले आहेत। तर गाजर म्हटलं की आपण नेहमीच हलवा बनवतो किंवा त्याची खीर सुद्धा बनवतो। पण सारखा हलवा आणि खीर खाऊन जर कंटाळा आला असेल तर एक वेळेस अशा पद्धतीने तुम्ही गाजराची भाजी नक्की करून बघा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि एक वेळेस ही गाजराची भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, खायला तर खूपच छान लागते। तर तुम्ही एक वेळेस नाही तर सारखंच तुम्ही ही भाजी बनवून खाल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये गाजर घेतला आहे। गाजर जे आहे ते आपण त्याची साल काढून तो बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता आपण त्यासाठी साहित्य घेतला आहे फोडणीसाठी भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर, एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे चिरून, आणि लसूण, अद्रक थोडीशी आणि कोथिंबीरचं वाटण आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे। चला तर मग आता फोडणीला सुरुवात करूया। तर गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं आहे। तेल जे आहे ते आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे। तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। आता मोहरी आपल्याला छान तडतडून घ्यायची आहे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकून घेणार आहेत। जिरं सुद्धा छान फुललं की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेणार आहेत। तर जिरे आणि मोहरी चांगली तडतडली आहेत तर गॅसची फ्लेम आपण अगदी कमी केली आहे। आता यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहे। तर माझ्याकडे थोडासा वाळवलेला कढीपत्ता होता तर तो मी टाकला आहे। तुमच्याकडे जर ओला कढीपत्ता असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता। आणि आता आपण जे वाटण केलं होतं लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचं, ते वाटण आता आपण तेलामध्ये टाकून घेणार आहेत। तर हे जे वाटण आहे ते 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपण जे वाटण आहे ते चांगलं परतून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवून हे वाटण परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। तर टोमॅटो सुद्धा आपण 1 मिनिट परतून घेणार आहेत। आता यामध्ये काही मसाले टाकणार आहेत। तर आपण त्यामध्ये हळदी पावडर अर्धा चमचा टाकली आहे, सोबतच गरम मसाला टाकलेला आहे। तर तुमच्या मसाला डब्यामध्ये जो मसाला आहे तो तुम्ही टाकू शकता। टोमॅटो चांगला मऊ व्हावा यासाठी आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत। तर मीठ जे आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आणि परत हे जे मिश्रण आहे ते आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत। नंतर यामध्ये आपण तिखट वापरलेलं आहे। तिखटमध्ये आपण घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे। तर तिखट थोडंसं मी जास्त वापरलेलं आहे कारण गाजर जे आहे ते थोडेसे गुळमट असतात। तर त्याची चव चांगली लागावी म्हणून थोडंसं तिखट जास्त वापरलेलं आहे। तर तुम्ही कमी तिखट खात असाल तर तिखट कमी सुद्धा वापरू शकता। इथे मी 2 चमचे लाल तिखट वापरलेला आहे। आता हा जो मसाला आहे तो आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाला मिक्स झाला की त्यामध्ये आपण जे गाजर बारीक चिरून ठेवला होता ते गाजर सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला या मसाल्यामध्ये गाजर जे आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे परतत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवणार आहेत कारण जो मसाला आहे ते करपू नये म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवून गाजर आपण मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहेत। तर तुम्ही कधी गाजराची भाजी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा। आता बघा आपला गाजर जो आहे तो आपल्याला मऊसूत शिजवून घ्यायचा आहे म्हणून त्यावर आपण एक प्लेट ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण त्यामुळे पाण्याची पटकन वाफ होते आणि जो गाजर आहे तो वाफेवर आपल्याला शिजवायचा आहे आणि मऊसूत शिजला जातो म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवून शिजवून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपण आता झाकण काढून घेतलं आहे आणि परत आपण हे मिक्स करून घेणार आहेत।
आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहेत. जर तुम्हाला यामध्ये पाणी टाकायचं नसेल तर तुम्ही जे सुक्की भाजी आहे तशीच खाऊ शकता, पण मी इथे अगदी थोडासा रस्सा बनवणार आहे. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही रस्सा भाजी करू शकता किंवा सुक्कं असंच सुद्धा खाऊ शकता. अगदी इथे मी 1 कपभर पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण याला उकळी काढून घेणार आहेत. तर आपल्या भाजीला अजून छान टेस्ट यावी म्हणून आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहेत. तर शेंगदाणे चांगले भाजून त्याचं जाडसर कूट करून घेतलं होतं. ते कूट आता आपण या भाजीमध्ये टाकलं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहेत. कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतली होती, ती कोथिंबीर आता यावर टाकून घ्यायची आहे आणि परत आपण एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहेत. तर बघा इथे आपण जास्त रस्सा केला नाही, अगदी अळसट भाजी केली आहे. म्हणजे अगदी कमी प्रमाणामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर यामध्ये जास्त पाणीसुद्धा चांगलं लागत नाही. तर अगदी थोडासा रस्सा केलेला आहे आणि परत अजून आपण 5 ते 10 मिनिट ही भाजी शिजवून घेणार आहेत. कारण जो मसाला आहे तो चांगल्या प्रकारे शिजला जातो आणि गाजर जे आहे ते सुद्धा आपल्याला अगदी मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपली गाजराची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहेत. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. बघू शकता तुम्ही आपली गाजराची भाजी तयार झाली आहे. तर दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि ही भाजी जी आहे ती तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. खायला इतकी मस्त लागते. तर एक वेळेस तुम्ही सुद्धा अशा प्रकारची भाजी नक्की करून बघा. नेहमीच गाजराचा हलवा किंवा खीर खाण्यापेक्षा एक वेळेस अशी झणझणीत भाजी नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.